हे बघा, हे सांबार विदाउट ऑइल 0% बघा किती सुंदर केलं. रेसिपी तुम्ही व्हिडिओमध्ये बघा. नमस्कार, हेमाज पारंपरिक रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे. एका मोठ्या वाटीभर रवा ताकामध्ये भिजवला आहे आणि भिजेल तेवढं ताक टाकलेलं आहे. तो साधारण वाटीभर रवा आहे, वाटीभर ताक टाकलेलं आहे आणि तो नंतर थोडं पाणी घातलंय आणि मीठ घातलंय. तर आता आपण ह्याचे करणार आहोत रव्याचे डोसे. सध्या आपण याला 1 तासभर तरी असं भिजत ठेवूया आणि त्याच्यानंतर मग आपण याचे डोसे करूया. कारण जेव्हा आपल्याला तांदूळ चालत नाही काही कारणाने, जसं डायबिटीज आहे, अजून काही प्रॉब्लेम्स आहे, तेव्हा आपण हे असे रव्याचे डोसे करून डोसे खाल्ल्याचा आनंद मिळवू शकतो. आणि त्याच्यासाठी मी हे डाळ पण थोडी तुरीची डाळ आधीच पाण्यात भिजत घातली. याने झटपट पटकनच सांबार बनतं. ऐवजी डाळिंबाचे दाणे घातले मी चमचाभर, कारण चिंचणी ऍसिड कुकरमध्ये घालत आहे, याला लवकर व्हावं केले मी याला ट्रान्सफर. आणि ह्याच्यात कोथिंबीर, तेजपत्ता आणि लाल मिरची टाकते काही. आणि आता याला झाकण लावूया आपण. झाकण लावते आता. आताच किती छान दिसते. याच्यात थोडं पाणी घालून घेते अजून आणि याला आता आपण झाकण लावते आता याला. जरा मिसळून घेऊ तांदळाचं पीठ आणि 2 मिनिटांनी डोसे करायला सुरुवात. ते बघा असे छान डोसे होऊन राहिले रव्याचे.
ज्यांना तांदळाचे चालत नाही त्यांच्यासाठी अधूनमधून हे करायला हरकत नाही. उपमा खाऊन खाऊन कंटाळा आला की असे अधूनमधून करायचे. रवी लावणार आहे आता आपण. आता याच्यात दाखवते रवी लावून झाली की. विदाउट ऑइल, झिरो ऑइल सांबार तयार आहे आपलं आता. आणि आपण आता बघा ते छान झालंय, टेस्टी झालंय हे. डोसा घालून देते. बघा अशा तऱ्हेने करायचंय आपल्याला. छान मोठा आहे लोखंडी तवा आहे आणि दोन्हीकडनं आपल्याला तो खरपूस भाजून घ्यायचा आहे. तेल घालूया आपण त्याच्यावर प्रथम आणि तो होऊ द्यायचा. तो होऊ द्यायचा चांगला खरपूस. आणि खूप गरम वर ठेवायचंच नाही. हळूहळू झाला की असा दुसऱ्या बाजूने पण थोडासा हलकासा भाजून घ्यायचा. आणि समोरच्या भागाने तर तो होतोच डोशासारखा बघा. आणि हा पण बघा, हा पण असा प्रत्येक डोसा असा दुसऱ्या बाजूने थोडा करून घ्यायचा. आणि सांबारमध्ये विदाउट ऑइल बघा किती छान झालेली आहे आजची रवा डोसा रेसिपी. आणि हे 0% ऑइलवालं सांबार बघा किती छान मस्त झालंय, चमचमीत. याच्यात लाल मिरची, हिरवी मिरची, तेजपत्ता त्या सगळं नेहमीच्या सांबारप्रमाणेच, फक्त तेल नाही टाकलं. कोरडी फोडणी केली आणि छान त्याला भाजून घेतलं. मग त्याच्यात पाणी टाकून उकळून घेतलं. आणि अशा आहे, तुम्हाला आवडेल. डोसा पण बघा किती कुरकुरीत झालेले आहेत. बघा किती मस्त झाले आहे. तर तुम्ही जरूर हे करून बघा आणि मला सांगा कसं होतंय ते. थँक्यू.